नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनेलवर. मी गोट्या. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कोकणातील अतिशय रहस्यमय आणि अंगावर काटा आणणारी ही सत्य घटना आहे. ही घटना आहे रत्नागिरीतील जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील घडलेली. गावातील अनेक लोक आजही या घटनेबद्दल चर्चा करत असतात. तर ही गोष्ट आहे जनार्दनाच्या नावाच्या एका साध्या आणि कष्टकरी माणसाची. तर मित्रांनो, एक दिवस शेजारच्या गावात भजनचा कार्यक्रम खूप मोठ्याने चालू होता. जनार्दन ही त्या भजनाला तो गेला होता. भजन संपेपर्यंत खूप रात्रीचे वेळ झाले होते. कदाचित रात्रीचे त्यावेळी 12:30-1 वाजले होते आणि महाप्रसाद घेऊन जनार्दनला 2 वाजले. त्या काळी गावातील फारसे वीज नसायची. रस्त्यावर खूप काळोख असायचा. जनार्दन याच्या हातात फक्त एक छोटासा लालटेन होता. गावातील काही ज्येष्ठ नागरिकांनी त्याला आधीच कानावर घातले होते की आज अमावास्या आहे. रात्री गांजरच्या ओढ्याकडून तू अजिबात येऊ नकोस. तू येताना मुख्य रस्त्यानेच ये. पण मुख्य रस्ता खूप लांब पडत होता त्याच्या घरी